नमस्कार मित्रांनो, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल म्हणजे कम्प्लीट युअर ड्रीम्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आज एक नवीन भरतीबद्दल अपडेट घेणार आहोत। ही भरती फक्त 10वी पासवरती आहे, त्यामुळे कुणीही हा फॉर्म भरू शकतो। तर यामध्ये किती वेकन्सीज निघणार आहेत, यासाठी कोण पात्र आहे व अर्ज करण्याची सुरुवात डेट काय असणार आहे, शेवटची तारीख काय असणार आहे, पद्धत फॉर्म भरण्याची पद्धत कशी आहे, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी किती फी लागणार आहे, किती वेकन्सीज आहेत व तुमची नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक पण करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की तुम्हाला या चॅनलवरती नवीन अपडेट भरतींबद्दल मिळतच राहते। जर तुम्ही अजूनपर्यंत TISS म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यामध्ये 10 जागांची वेकन्सी निघलेली आहे। तुम्हाला पगार यामध्ये 50,000 असणार आहे। जर तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन सुद्धा ती व्हिडिओ बघू शकता। आणि जर अजून तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ज्या 3000 प्लस वेकन्सी निघल्या आहेत ती व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती व्हिडिओ पण मी व्हिडिओची लिंक देणार आहे, ती व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। त्या भरतीसाठी फक्त 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। तर चला आजच्या आपल्या भरतीकडे वळूयात। तर बघा, भरतीबद्दल आपण पहिली थोडीशी माहिती घेऊयात। भरती करणारी संस्था कोणती आहे? कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC आहे। पदाचे नाव आहे MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ। नंतर हवालदार, यामध्ये CBIC आणि CBN अंतर्गत सुद्धा वेकन्सी आहेत। आता बघूयात की एकूण पदं किती असणार आहेत। यामध्ये एकूण पदं हे 1075 पदं आहेत, प्लस असणार आहेत। शिक्षण पात्रता बघूयात, किमान 10वी पास असणे आवश्यक आहे। मान्यता पात्र बोर्डापासून उत्तीर्ण असलेले सर्टिफिकेट पण तुम्हाला गरजेचं असणार आहे। वय मर्यादा बघूयात, MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफसाठी 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे। हवालदारसाठी 18 ते 27 वर्ष तुमचं वय असणे आवश्यक आहे। नोकरीचं ठिकाण बघूयात, भारतभर विविध केंद्रावरती ही तुमची नोकरी असणार नोकरीच्या ठिकाणी। अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे। अर्ज करण्याचे शुल्क बघा, तुम्हाला फी किती द्यायची? फक्त 100 रुपये द्यायचे। महिला, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग व माझे सैनिक यांना शुल्क माफ आहे, त्यांना शुल्क देण्याची काही गरज नाही। अर्ज करण्याची सुरुवात तारीख ही 26 जून 2000 पासून ही चालू झालेली आहे ऑनलाईन पद्धत ॲप्लिकेशन करण्यासाठी। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 असणार आहे। मी तुम्हाला इथे अधिकृत वेबसाईट पण सुद्धा दाखवते। तर बघा, वेबसाईटचं नाव आहे ssc.nic.in असं या वेबसाईटचं नाव आहे। अटी काय आहेत पात्रतासाठी? तर बघा, उमेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा। मान्यतापत्र संस्थांमधून 10वी पास असणे आवश्यक आहे। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तरतुदीनुसार शारीरिक क्षमता आणि फिटनेस तपासणी आवश्यक असणार आहे हवालदारांसाठी। मल्टी टास्किंग स्टाफसाठी नाही आहे, फक्त जे हवालदार पदासाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी ही फिजिकल आणि फिटनेसची तपासणी होणार आवश्यक असणार आहे। तर आता इथे सांगितलं की लक्षात ठेवा, फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची माहिती भरायची नाहीये। एकदा उमेदवार एकापेक्षा अधिक फॉर्म भरू शकत नाही, एकच फॉर्म भरायचा आहे तुम्हाला। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 असणार आहे। परीक्षा निवड प्रक्रिया काय आहे ते आपण एकदा बघूयात। ही परीक्षा ऑनलाईन CBT स्वरूपाची घेतली जाणार आहे। हवालदार पदासाठी शारीरिक चाचणी ही PET PST सुद्धा घेतली जाणार आहे। परीक्षेचा अभ्यासक्रम, वेळापत्रक आणि प्रवेश पत्रिकाची माहिती नंतर आयोगाकडून जाहीर केले जाणार आहे। जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। आणि पुन्हा एकदा, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक पण करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलवरती दररोज तुम्हाला नवीन भरतींबद्दल अपडेट मिळत राहते। तुम्हाला तुमचं ड्रीम कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट।